जय भीम जय संविधान. मित्रांनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. त्याच महत्त्वाच्या दिवशी आमचे मित्रमंडळ पवन भाऊ मित्रमंडळ शिर्डीकडून येवला मुक्तभूमी येथे आलेल्या सर्व भीमसैनिकांना फळ वाटप करण्यात आले. आजचा दिवस म्हणजे 13 ऑक्टोबर 1935 येवला मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती. 1935ला मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुक्कामी 1935 साली केली होती. तब्बल 20 वर्षानंतर 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. फळं वाटताना खूपच भारी वाटत होतं, कारण की समाजाचं आपण काही देणं आहे. ह्या हेतूने पवन भाऊ वाघमारे मित्रमंडळ शिर्डीकडून आलेल्या सर्व भीम अनुयायांना फळ वाटप करीत होतो. आम्ही कमीत कमी एक पिकअप भरून पूर्ण 40 कॅरेट केळी घेऊन आम्ही सकाळी कंप्लीट 11 वाजता येवला मुक्तभूमी या ठिकाणी पोचल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही बौद्ध विहारामध्ये जाऊन वंदन करून आलो. त्यानंतर भंतीजीला आम्ही फळ दिले. त्यानंतर आम्ही मग भीमानयांना फळ वाटप करण्यात आले. खूप छान वाटत होतं, कारण की समाजाचं काहीतरी खूप मोठं आपलं देणं आहे. या हेतूने पवन भाऊ वाघमारे मित्रमंडळ शिर्डीकडून फळ वाटप करण्यात आले. आमचा छोटा भाचा पण आलेल्या भीमानयांना केळं वाटत होता. खूप भारी वाटत होतं, कारण की संस्कार हे लहानपणापासूनच भेटले पाहिजे. आणि ह्या हेतूने आम्ही पण त्याला उभा करून आलेल्या भीमानयांना केळं वाटण्यासाठी त्याच्या हातात दिले. खूप भारी स्माईल देत होता. केळं वाटता वाटता आम्हाला कमीत कमी संध्याकाळी 5:30 ते 6 वाजले होते. पूर्ण दिवसभर आम्ही सर्व मित्रमंडळाचे पोरं आम्ही केळं वाटत होतो आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. मित्रांनो, पवन भाऊ सारखे बोलत होते, या वर्षीपेक्षा पण पुढल्या वर्षी याच्यापेक्षा पण मोठं नियोजन. आणि आपण आलो ही पुस्तकं खरेदी करण्यासाठी. संविधान घ्यायचं होतं आपल्याला खास करून, त्याच्यासाठी लाईन बघा किती लांबच्या लांब लाईन होती. सकाळी ज्यावेळेस आलो खूप लांब लाईन होती. आपण संविधानाच्या 5 प्रिंट घेतल्या आणि भीमराव आंबेडकरांचं लाईव्ह भाषण आपल्या पेजला आहे. आणि त्यानंतर भीमराव आंबेडकरांनी समती सैनिक दलांनी त्यांचा मार्ग मोकळा केला आणि आपल्या मार्गाने ते गाडीत पुन्हा बसले आणि कार्यकर्त्यांसंग संभाषण करून आपल्या मार्गाने निघाले. एकदम शांत स्वभावाने कार्यकर्त्यांसंग बोलत असताना धर्मांतरण घोषाला 90 वर्ष पूर्ण झाल्या असल्या कारणाने श्रामणेर शिबिरालाही 90 श्रामणेर बसले होते. या वर्षीचे सर्वात मोठे श्रामणेर शिबिर येवल्या या ठिकाणीच भरले असेल असं मला तरी वैयक्तिक वाटतं, कारण एवढा मोठा श्रामणेर संघ कुठेही नसेल. या श्रामणेर संघामध्ये आमचे सासरे पण बसले होते आणि त्यांचं सर्टिफिकेट देताना फोटो बघा मित्रांनो. खूप शांत. आणि हे पण आपले पाहुणे हे मामा. संध्याकाळी 8 वाजले आणि आपला कार्यक्रम संपला. त्यानंतर आम्ही मग पुन्हा जाताना वंदन करायला गेलो. बघा मित्रांनो, रात्रीच्या वेळेस मुक्तभूमी कशी चमकत होती, बाबासाहेबांचं स्मारक. आणि आम्ही पुन्हा निघालो. बघू. जय भीम जय संविधान. अशाच व्हिडिओ बघत राहा.